26 नोव्हेंबर 2008च्या रात्री सगळा प्रकार चालू झाला. 27 नोव्हेंबरला संसदेत मंत्री होते कॅबिनेट A.R. अंतुले. त्यांनी 27ला संसदेत विधान केलंय की यामागे हिंदू दहशतवादी असावेत. आणि काय जोडली त्यांनी लिंक? तर IPS अधिकारी हेमंत करकरे त्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करत होते. त्याच्या रागातून मुंबईमध्ये हिंदू दहशतवाद्यांनी त्यांना मारण्याचं चालवलं. पहिल्या दिवसापासून याची पूर्ण जाणीव होती की हे एक पद्धतशीरपणे हिंदू टेरर नावाचा काहीतरी प्रकार निर्माण करायला रचलेलं कांड आहे. तुम्ही पश्चिम रेल्वेवरच्या दहशतवादी कृत्यातले आरोपी ना उच्च न्यायालयाने निर्दोष सोडलं. तुम्ही पानाच्या पानं स्टोऱ्या करून टिअर जर्कर ज्याला म्हणतात की बघा कसा अन्याय झालाय. एक तर त्यांचे आवाज मग आता का बंद आहेत? तुम्ही त्या घटनेत जे 200 जण मारले गेले कधी त्यांच्या घरांची केली का चौकशी? काय चाललंय आता, कसे काय सोचतायत ते? म्हणजे हे एकांगी चित्र उभं करण्यातले उद्योग आहेत. भारताचा इतिहास सुद्धा मांडण्याचा जो एक पर्स्पेक्टिव्ह आहे की असं या देशावर इस्लामिक आक्रमणं झाली म्हणायची त्यांनी समृद्ध केली उलट भारतीय संस्कृती. मुळात दहशतवादाला धर्म असतो का? जे करतायत दहशतवाद ते बहुसंख्य जण त्यांच्या धर्माच्या नावाने करतात. मी ठामच विधान करतो की हिंदू दहशतवाद कधीही नव्हता. ही निर्माण केलेली बोगी होती आणि मालेगावच्या निकालाने ते मांडून दाखवलं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या आठवड्यात मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भातला निकाल आला आणि त्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयांची चर्चा पुन्हा एकदा पटलावर आली आहे. मग त्याच्यामध्ये दहशतवाद, त्याचं आजच्या जनमानसातलं स्थान, तो विशिष्ट धर्माशी अटॅच्ड असतो का, याच्याबद्दलही चर्चा होतीये. खरं तर त्याच्याच आधी काही दिवस मुंबई मध्ये जे 2006 साली झाले होते बॉम्बस्फोट, त्याच्याबद्दलचाही निकाल आलाय. मग त्याच्याविषयी सरकार काय भूमिका घेतंय याच्याविषयी चर्चा चालू आहे. हे सगळे मुद्दे समजून घ्यायचे आहेत. जवळपास 15-20 वर्षानंतर या घटनांचा आज काय रिलेव्हन्स आहे, त्यांनी समाज कसा घडवला हे समजून घ्यायचं आहे. त्यासाठी अर्थातच पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत प्रख्यात विचारवंत अविनाश धर्माधिकारी सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती पुन्हा एकदा. आणि पहिला प्रश्न हाच एकदम ब्रॉड, हा जो निकाल आलाय विशेषतः मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला, त्याचं तुमचं विश्लेषण काय? मी आता संदर्भ आल्यामुळे तरी आधी मुंबईला हो. पश्चिम रेल्वेवर जे झाले होते ज्याच्यात 200 पेक्षा जास्त जण गेले आणि डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आधी दोषी ठरले आणि हायकोर्टाने त्यांना आता निर्दोष ठरवलं. पण त्यावर सुप्रीम कोर्टाकडे अपील झालंय. सुप्रीम कोर्टाने ते दाखल करून घेतलंय आणि हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली. याचा अर्थ आता ती सबज्युडिस आहे, पण हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती आहे. ज्या 19 सोडलं त्यांना परत अटक करा म्हटलेलं नाही. त्या ठिकाणी मग मी म्हणेन की देशाची राज्यघटना आणि कायद्याला त्यांचा कारभार करू देत. मालेगावच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून याची पूर्ण जाणीव होती की हे एक पद्धतशीरपणे हिंदू टेरर नावाचा काहीतरी प्रकार निर्माण करायला रचलेलं कांड आहे. तेव्हा मी म्हणणार आहे की हा जो निकाल लागला हा दूध का दूध और पाणी का पाणी झालं. यावरही कायदेशीर जे पुढचं व्हायचं, ज्याला आपल्या या देशाची राज्यघटना आहे त्यातल्या न्यायपालिकेचं काम आहे, तर समजा यावरही अपिलात जायचं तर ती न्यायाची जी प्रक्रिया, लेट लॉ फॉलो इट्स ओन कोर्स. पण मी आता चर्चा सुरू करताना मी पण पहिलं विधान ते तेव्हापासूनचं माझंही मत आहे. आणि हे मी आज बोलतोय असं नाही आहे. मी यावर त्यावेळी 2006, 7, 8 पासून 2008ही सार्वजनिक जीवनात लेखन पण केलंय की हे षडयंत्र आहे. सर्वोच्च पातळ्यांवरनं रचलेलं आहे. सततचे जे दहशतवादी प्रकार घडतायत, मुख्यतः इस्लामिक दहशतवाद, त्याचा एक संभाव्य राजकीय परिणाम आहे की फार मोठ्या प्रमाणावर यामुळे मतांचं ध्रुवीकरण होईल आणि राजकीयदृष्ट्या ज्याला हिंदू वोट म्हणतात ते भाजपकडे जाईल. ते न व्हायला काय केलं पाहिजेलाही एकदम त्यावेळच्या केंद्र सरकारच्या सर्वोच्च पातळ्यांवरनं आहे की मग असा एक निर्माण करा हिंदू टेरर किंवा भगवा टेरर नावाचा प्रकार.
त्याचे समझोता एक्सप्रेसचा प्रकार, मालेगाव त्यातलाच आणि याच्याकरता सरकारी यंत्रणा कामाला लावून असले ते भले बुरे हे सगळे प्रकार मधल्या काळातले हे सर्व गोष्टी पुराव्यांनी बाहेर केले. आज मी इथे मुद्दाम घेऊन आलो हे पुस्तक. हे RVS मणी हे 2004 ते 2014 केंद्राच्या गृह खात्यात वरिष्ठ पदावर होते. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी सर्व तपशील देऊन हे हिंदू टेरर हे कसं निर्माण करायचं आणि त्याला त्यांनी आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण विरोध केला. त्याची त्यांना किंमत मोजावी लागली. व्यक्तिशः हे तर राजीनामा देऊन बाहेरच पडले. मी म्हणणार आहे सर्व जाणकारांनी कधीतरी हे मुळात नाही वाचावं. पण ज्याच्यामध्ये सर्व कहाणी मांडली आहे, की हा कट पद्धतशीर कसा रचण्यात आला. आणि नसलेला एक हिंदू टेरर म्हणजे शेजारी उभा करायचा. हं. की जणू टेरर, दहशतवाद म्हणजे फक्त इस्लामिक नाही, हे बघा हे हिंदू दहशतवाद सुद्धा आहे. ही अतिशय धोकादायक, अत्यंत खेदजनक, संतापजनक सुद्धा चाल आहे. आणि आता जो मालेगावचा निकाल लागला, त्याचा मी अर्थ लावतो की घटनात्मक कार्यपद्धतीने तिचं कर्तव्य चोख बजावलंय म्हणून ते निर्दोष सुटले. सर, पण याच्या बाबतीत असं म्हणलं जातंय, की हे सब्जेक्टिव्ह आहे. ह्या मुंबईच्या निकालाबद्दल सरकार सुप्रीम कोर्टात गेलं, या निकालाबद्दल गेलं नाही. ह्याला जो राजकीय रंग आहे, अ, विरोध म्हणजे आत्ता तुम्ही जे सांगितलं त्यानुसार, की त्यावेळेच्या सरकारनं हे उभं केलं आणि आत्ता विरोधी पक्षाचं सरकार आहे म्हणून ते सुटले. तर ह्या राजकीय रंगाबद्दलचं तुमचं सविस्तर मत काय? आपण जर त्याला राजकीय रंग देऊ लागलो, तर त्याचा जवळ-जवळ अर्थ आहे, की आपण न्यायपालिकेवर आरोप करतो. हं, निकाल न्यायपालिकेचे आहेत. घटनात्मक व्यवस्थेमध्ये न्यायपालिका स्वतंत्र, स्वायत्त. मग प्रसंगी ती ज्यावेळेला सरकारला 4 गोष्टी सुनावते, हं, त्याच्या बातम्या अनेक जण संबंधित जिवल्या चाटत चाटत देतातच की. हं, इथे तर या मालेगाव केसमधल्या सुद्धा आधी सरकारी वकीलच होत्या रोहिणी सॅलियन. हं, त्यांनी गेल्या 2 दिवसात एक विधान केलंय, की हा निकाल अपेक्षितच होता. आता हे अत्यंत नास्टी, खोडसळ विधान आहे हं. आणि जवळ-जवळ त्याच्यात जणू न्यायपालिकेवर आरोप आहे, की आता सरकारं बदलली. त्यांच्या विचाराला धार्जिणं असलेलं सरकार केंद्रात, राज्यात आहे. त्यामुळे जणू हे सुटणारच आहेत. म्हणजे कोणी सोडलंय हे? हं, म्हणजे तुम्हाला आरोप मग न्यायव्यवस्थेवर करायचा आहे का? की न्यायव्यवस्थेचे निकाल त्या-त्यावेळी सत्तेत कोणतं सरकार आहे यानुसार ठरतात. तर अलीकडच्या काळातल्या काही खरंचच केसेस आहेत, की ज्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा प्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांवर ताशेरे झाडले. हं. तेव्हा याला राजकीय रंग देणं वस्तुस्थितीला पण धरून नाही आणि योग्य तर त्या. हं. मी मूलभूत प्रश्नाकडे येतो, की मुळात दहशतवादाला धर्म असतो का? एक स्पष्टपणे बोलणं तर भाग आहे बुवा, की जे करतायत दहशतवाद ते बहुसंख्य जण त्यांच्या धर्माच्या नावाने करतात. इतकं दुःखदरित्या मूळचं विधान सोपं आहे, की 22 एप्रिलचं पहलगाम असू द्या, नाहीतर हे सगळे. त्यामागे पाकिस्तान पुरस्कृत जरूर, पण पाकिस्तान हा देशच भारताचा द्वेष, त्यातल्या हिंदूंचा, काफिरांचा द्वेष आणि आमची इस्लामिक राज्यव्यवस्थेवर आधारित आदर्श राज्यव्यवस्था, की विशेषतः जियाउल हकपासूनही पुढे पाकिस्तानचं इस्लामीकरण. राज्यघटनेसकट पाकिस्तानच्या राज्यघटनेत इस्लामलाच फक्त मान्यता आहे. तिथं मानवाधिकार आणि धर्मस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे प्रकार नाहीत. तर ते पाकिस्तान पुरस्कृत आहे. पण जे हे दहशतवादी प्रकार करतायत ते दिवस-रात्र म्हणतायत हो स्वतःच्या तोंडाने, हं, की हे इस्लामच्या मूलतत्वांनुसार आम्ही करतो. तेव्हा कसं म्हणायचं असं, की नाही धर्म नसतो त्याला? हं. पण मग हे भारत या देशापुरतं सीमित आहे का ग्लोबल फेनॉमेना आहे? मुळात टेररिझम हा आता ग्लोबल फेनॉमेना आहे का काही विशिष्ट देशातच मर्यादित? इस्लामिक दहशतवाद हा एक जागतिक फेनॉमेनन आहे. तो अमेरिकेसकट, ब्रिटनसकट, युरोपसकट, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड,
हं. इंडोनेशियाची बेटं, म्हणजे हा जागतिक फेनॉमेनन आहे. अल-कायदा, तालिबान, परत आफ्रिकेतलं सुदानमध्ये जे यादवी युद्ध चालू आहे, हं. ते सरळ-सरळ इस्लामिक राजवट विरुद्ध जे नॉन मुस्लिम. एकेवेळी तर सुदानची त्यातनं फाळणीच, उत्तर सुदान, दक्षिण सुदान. नायजेरियामध्ये आता बोको हराम, हं. सोमालियामध्ये अल शबाब, बरं. अशी वेगवेगळी नावं. फिलिपिन्समध्ये हं. फिलिपिन्समध्ये इस्लामिक दहशतवादी कारवाया आणि त्याच्यात ते पकडले गेलेले आहेत आणि मग ते यादवी युद्धाकडे जाण्याचं आहे. तेव्हा हा निश्चितपणे जागतिक फेनॉमेनन आहे. हं. त्यातल्या अल-कायदा आणि अल-कायदा ॲफिलिएट ज्या भारतातलेही आहेत. हं. आधी सिम्मी, स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया, त्यावर बंदी यू-पी-ए सरकारने घातली हां, हं. 2007-08 मध्ये. कारण सिम्मीचे धागेदोरे अल-कायदाशी जुळलेले दिसले आणि अल-कायदा युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलं होतं. त्याचा अर्थ आहे की तिच्याशी कोणाच्याही काही लिंक्स दिसून आल्या तर त्यांच्यावर पण कारवाई होईल. सिम्मी थोडी वर्ष भूमिगत झाले. फक्त पाटी बदलून नव्या नावाने प्रकट झाले, ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, पी-एफ-आय, मुख्यालय केरळमध्ये. आता पी-एफ-आयवर बंदी आहे. पण एक पी-एफ-आयची राजकीय विंग आहे. तिच्यावर नाही आहे बंदी. बरं. आणि यांच्या सगळ्यांच्या लिंक्स आहेत, वारंवार दिसून आलेत. हमासनी ज्या वेळेला 7 ऑक्टोबर 2023ला इस्रायलवर दहशतवादी हल्ला चढवला. त्यांचे जे मुख्य 3 नेते, त्यातल्या एकाचं नाव खालिद मिशाल आहे. खालेद मिशालचा कार्यक्रम या पी-एफ-आयनी घडवून आणला ऑनलाईन. पण बरं. खालेद मिशाल केरळ आणि पी-एफ-आयच्या संघटनेच्या सर्वांशी बोलतो. यांचं काय पडलंय खालेद मिशालची? आणि जी हमास ही दहशतवादीच संघटना आहे, तेव्हा त्यांच्या जागतिक पण लिंक्स आहेत त्यांच्या एकमेकाच्या आपसातल्या. तर हा जागतिक फेनॉमिनन आहे. गेली कशी पण निदान 10-12 वर्ष भारत जगासमोर सांगतोय, की तुम्ही दहशतवादची व्याख्या करा आणि त्या व्याख्येत बसणाऱ्यांच्यावर कारवाया करा. हं. हे जो एक जागतिकही घटक आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, FATF. बरं. ह्याचं काम आहे दहशतवादी फंडिंगचा मागोवा घ्यायचा. तिथे पाकिस्तानही सातत्याने दिसून आलंय, त्याला ग्रे लिस्ट असं नाव आहे. की पाकिस्तान म्हणजे संशय. आणि अन्यथा एक वेळ आहे की FATFने पाकिस्तानला आता तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकू. 27 मुद्द्यांची पूर्तता करायला सांगितली होती. पाकिस्तानने त्यातल्या 25 केली. बरं. आजच्या तारखेची तर मी त्याला विदारकच स्थिती म्हणतो, की आत्ता युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेवर जे 5 कायमस्वरूपी सदस्य हं. नकार अधिकारासहित आणि उरलेले 10 2 वर्षाकरता निवडले जातात. सध्या त्यात पाकिस्तान आहे. नुसतं नाही, ही जी युनायटेड नेशन्सची दहशतवाद विरोधी समिती आहे, तिचं अध्यक्षपद पाकिस्तानकडे आहे. म्हणजे मी ह्याला म्हणलो, की दाऊदला देशाचा गृहमंत्री करण्यातला उद्योग आहे. तेव्हा याला जागतिक किनार निश्चित आहे, जागतिक राजकारणाची पण आहे, भूराजकारणाची पण आहे. अगदी आता मी याला तारीख म्हणतोय 10 मे नंतर, म्हणजे ऑपरेशन सिंदूरचं युद्धबंदी. हं. सरळ-सरळ अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पाकिस्तानच्या बाजूनेच उभे राहतात. हं. आणि ती चक्र अमेरिका चालवते, की IMFनी पाकिस्तानला मदत दिली. वर्ल्ड बँकेने दिली. आता ट्रम्प म्हणतो पाकिस्तानात तेल आहे आणि आम्ही ते काढू. आणि भारताशी पंगा घेऊनचं धोरण आहे. ह्याच्यामागे जिओ पॉलिटिक्स आहे ह्याच्यामागे. हं. जागतिक बुद्धिबळ जो चालतो त्यातलं. हं. पण आपण ज्या मुद्द्याची आत्ता चर्चा करतो, तर हं. इस्लामिक दहशतवाद हा एक जागतिक फेनॉमेनन आहे. हा जो निकाल आलाय, ह्यानं जिओपॉलिटिक्सवर आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केलात त्या नरेटिव्ह वॉरवर काय फरक पडेल? मी म्हणेन मलाही जरा आणखी चिंतन करून या निकालाचा थेट हं. आपण विचारात घ्यायला गेलो तर उदाहरणार्थ BBC स्पिन कसा देते या गोष्टींना. हं. BBC इतका हा CNN हा चॅनल इतका भारतविरोधी नाहीये. पण एक CNNलाही म्हणून थोडी भारतविरोधी, हं. विशेषतः केंद्रातलं सरकार जर मोदी, भाजप, हिंदुत्व किंवा ज्यांचा राष्ट्रीय विचार हिंदू राष्ट्र विचार आहे, हं. हे सतत त्याच्यावर करत असतात टीका. किंवा न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट ही मुख्य अमेरिकेची 2 वृत्तपत्र. तर मी म्हणेन हे म्हणणं शक्य आहे. एक लेख मी फॉलो करत होतो. ती लेखिका आहे भारतीयच, मेहरोत्रा नाव त्यांचं. बरं. त्यावेळी महिला पत्रकार आहेत. त्या लिहीत असतात, पण ते भारतविरोधी आहे.
तर अगदी काल परवामध्ये वॉशिंग्टन पोस्टला त्यांचा एक आर्टिकल आलाय आणि तो मालेगाव केसचा निकालच एक कसं षडयंत्र आहे आणि बरं. हे हिंदुत्व किंवा हिंदू राष्ट्र विचार मांडणारे कसं हे सगळं मास्टर माइंड करतायत असा आरोप करणारा तो लेख आहे. त्यामुळे जे भारत विरोधी समाज माध्यमं, फक्त मी इथे माझं तर खुलं आव्हान पण आहे, की ह्याची वस्तुनिष्ठ चर्चा कोणी पण करा. की काही दिवसांपूर्वी वेस्टर्न रेल्वेचे दहशतवादी कृत्यात ज्याच्यात मी म्हणालो 200 जण हां. मारले गेले. त्यातल्यांना जेव्हा सोडलं, एकामागून एक भारतातल्या वृत्तपत्रांनी 3-3 पानं स्टोऱ्या केल्यात प्रचंड मोठ्या. हं. आणि हे कसे निरपराध होते बघा, यांची 19 वर्ष गेली, याला आता कोण जबाबदार? असं करून अंतिम निष्कर्ष काढल्यासारखे लेख आहेत, की हं. अजून हे सुप्रीम कोर्टात अपील. सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली आहे. ती स्थगिती दिल्यावर तर मी जी वृत्तपत्र नाव न घेता बोट दाखवतोय भारतातली, हं. यांनी ह्यावर एक अक्षर नाही आहे. किंवा मालेगावचा सुद्धा आता जो निकाल लागला, मग बातमी तर द्यायची, पण बातमीची पण शब्दरचना अशी काही कौशल्याने करायची, की ज्याच्यात असे बोट दाखवलेलं किंवा इंग्लिश शब्द इन्सिन्युएशन आरोप केल्यासारखे. हं. मला तिथे आणखी एक असतो प्रश्न, की तुम्ही पश्चिम रेल्वेवरच्या दहशतवादी कृत्यातले आरोपी ना उच्च न्यायालयाने निर्दोष सोडलं. तुम्ही पानंच्या पानं स्टोऱ्या करून टिअर जर्कर ज्याला म्हणतात, की बघा कसा अन्याय झालाय. एक तर त्यांचे आवाज मग आता का बंद आहेत? दुसरा, तुम्ही त्या घटनेत जे 200 जण मारले गेले, कधी त्यांच्या घरांची केली का हो चौकशी? काय चाललंय? आता कसे? काय सोचतायत ते? म्हणजे हे एकांगी चित्र उभं करण्यातले उद्योग आहेत. तथाकथित मेनस्ट्रीम त्यातला प्रिंट मीडियाचा एक मोठा भाग अजूनही, हं. की ज्याच्यावर एका ह्या विशिष्ट विचार किंवा घटनांना कसा हे द्यायचा स्पिन, याचा अजूनही प्रभाव आहे. सर मला तर तुम्ही बोलता-बोलता असं वाटलं, की माध्यमं समजा कोण आरोपी आहे आणि कुणाला याचा राजकीय फायदा तोटा याच्यावरून बोलत असतील असं आपण गृहीत धरलं. तरी पुढं जनतेनं मात्र याचा हवा तो अर्थ घेतला का? आणि त्यावेळच्या सरकारमधला एक मंत्री हिंदू टेररिझम असं म्हणतो, ह्याचाच परिणाम हा नंतर हळू सत्तांतरात आत्ताची राजवट येण्यात झाला का? तो ट्रिगर होता का? मला थेट नातं लावता येत नाहीये. पण ज्या तऱ्हेने गोष्टी घडत गेल्या त्याच्यात जी भर पडत जाते म्हणजे अ, शिशुपालाचा घडा भरला, हं, की 99 अपराध माफ करीन पण आता हा 100वा पडला. तर एक ही वाढवणारा घटक तो असू शकतो. हं, फक्त एक माझं आकलन आहे, की आता तुम्ही हेही मी पुन्हा-पुन्हा म्हणतोय, की हे हं. मला ह्याच्यावर संतापाची प्रतिक्रिया मला वाटत नाही समाजात आलेली. अच्छा. एक जो रेटा एक जाते ना, की तुम्ही आईशपथ एवढं भीषण. मी आठवण करून देतो, की ती तुर्भ्याची इशरत जहाँ, अंधेरीच्या खालसा कॉलेजमधली आणि तिचा एकाशी ज्याच्याशी विवाह तो धर्मांतरित मूळचा, पिल्ले पुण्यातलंच घर त्याचं. दुबईला जाऊन कन्व्हर्ट झाला. त्याचं नाव झालं जावेद. तिचा त्याच्याशी विवाह आणि उरलेले दोघं सरळ-सरळ पाकिस्तानी नागरिक. हे 4 जण अहमदाबादच्या बाहेर एन्काउंटरमध्ये मारले गेलेत आणि ते चालले होते, त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची हत्या करायला. यावर त्यावेळचे गृहसचिव पिल्ले, की जे वरिष्ठ आय-ए-एस अधिकारी, यांनी स्वतः विधानं केली आहेत, ती छापून आली आहेत, की या केसवर जेव्हा इशरत जहाँ प्रकरणात कोर्टासमोर जे पहिलं केंद्र सरकारने ॲफिडेव्हिट दिलं, त्याच्यामध्ये स्पष्ट मांडणी होती, की हे दहशतवादी होते. मोदींचा मर्डर करायला आलेले होते. नुसतं नाही, आय-बी इंटेलिजन्स ब्युरोने तर हे पण सांगितलंय, की आम्ही त्यांना जाळ्यात ओढलंय. म्हणजे हे जे स्किल असतं, की क्रिएट करा, त्यांना वाटू देत. पण भारताचा इंटेलिजन्स ब्युरो ते सगळं लक्ष ठेवून होता. केंद्रातल्या आय-बीनी गुजरात पोलिसला हे कळवलं आणि ह्यांना असं जाळ्यात ओढल्यासारखं आहे, की त्यांची अहमदाबादच्या बाहेर एन्काउंटरमध्ये मला तेव्हापासून आजपर्यंत माहिती आहे, की एक दिवस-रात्र चित्र उभं केलं, की एका निरागस मुलीला बघा कसं ह्या जातीयतावाद्यांनी मारलाय आणि हे एन्काउंटर खरंच नाहीये आणि त्यामध्ये
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही गुंतवून वर्षानुवर्ष त्यांना त्याच्यात लटकवून ठेवलं होतं. ते इथपर्यंत आहे, की गृह खात्याने त्यावेळी अधिकृत सुद्धा सांगितलंय, की अचानक ते जे मूळचं ॲफिडेव्हिट होतं हे सांगणारं, की इशरत जहाँ दहशतवादीच होती. मुख्यमंत्री मोदींचा खून करायला ते निघालेले होते आणि ते दोघं पाकिस्तानी होते. एकाचं नाव झिशान आहे असं मला त्याऐवजी पुढच्या एका तारखेला अचानक गृह खात्याने ॲफिडेव्हिट बदललं. त्यावेळचे गृहमंत्री चिदंबरम आहेत. आणि गृहसचिवांनी सांगितलं, की हे बदलल्याचं माझ्यापाशी काहीही माहिती नव्हतं. थेट कोर्टासमोर ते मूळचं ॲफिडेव्हिट बदलून हे काहीतरी हे कसं निरागस होतं आणि हे कसं गुजरातच्या पोलिसनी हे षडयंत्र करून निरपराध्यांना कसा मारलाय आणि त्याबद्दल आय-बी त्यावेळच्या केंद्र सरकारच्या हुकमानुसार बॅटिंग करायला तयार नव्हती. तर सी-बी-आय विरुद्ध आय-बी भांडण लावून दिलं केंद्र सरकारने. आणि देशाचं त्यावेळी चित्र काय तयार केलं, की सी-बी-आय आय-बीवर केस करते. का? कारण आय-बी केंद्रातली आणि गुजरात पोलीस हे यांना जी योजना अभिप्रेत आहे त्यानुसार करत नाहीत. आणि ह्या सगळ्याचे पुरावे त्याही वेळी आहेत. ह्यांनी पुस्तक लिहिलं, पण त्याही वेळी आहेत. त्याची कुठे चर्चा होते? म्हणजे काहीसा मी तर मग म्हणेन, की हा एक पद्धतशीर योजना आहे, की इस्लामिक दहशतवादाला ज्यातून कव्हर मिळेल. लेफ्ट हँड पण समर्थनं मिळतील किंवा जणू तो नाहीच आहे, असंच एक विधान. जणू तो नाहीच आहे. अशी भारताचा इतिहाससुद्धा मांडण्याचा जो एक पर्स्पेक्टिव्ह आहे, की असं या देशावर इस्लामिक आक्रमणं झाली म्हणायचीच नाहीत. त्यांनी समृद्ध केली उलट भारतीय संस्कृती. त्यामुळे मोहम्मद बिन कासिम नाही, गझनीचा मोहम्मद नाही, अ, मोहम्मद घोरी नाही, बाबर नाही, असंच ग्लोरिफिकेशन त्यांचं. मग ते दिसतं की त्यातनंच हे की जणू असे काही इस्लामिक दहशतवाद नावाचं काही नाहीच आहे. ही उजव्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी निर्माण केलेली ही काहीतरी बोगी आहे. त्याचा तो भाग दिसतो. पण मग याचं उत्तर 2 प्रश्न इथं येतात. 2008 ते 14 अशी 6 वर्ष यू-पी-एचं सरकार होतं, की जे याचा तपास पूर्ण करू शकले असते. दुसरं साध्वी प्रज्ञा सिंग, की ज्या याच्यातल्या त्यावेळेला संशयित मानल्या गेलेल्या होत्या, त्या दिग्विजय सिंगांना पाडून प्रचंड मताधिक्यानं निवडून येतात. ह्याकडे तुम्ही कसं बघता? तर हे मग निवडणुकांचं आणि इन युअर फेस म्हणतात, की असं का तुम्ही त्यांच्यावर केलेत का आरोप? तर चल पार्टीचं तिकीटच देतो आणि दिग्विजय सिंग विरुद्धच लढवतो. तर मध्य प्रदेश आणि आता भोपाळसुद्धा ज्या प्रचंड बहुमताने लोकांनी त्या निवडणुकीत आपण जिचा संदर्भ देतो, हो. दिग्विजय सिंग यांना पाडून यांना दिलं. तसा तो लोकशाहीतला मग एक कौल आहे. फक्त तो कौल आणि न्यायालयीन केस ह्याची गल्लत करून नाही चालत. त्यामुळे न्यायालयाचं आपापल्या पद्धतीने लेट लॉ फॉलो इट्स ओन कोर्स तसं ते झालेलं आहे. हं. पण लोकांच्या एका घटकात मग असा काही पोचला का हा राग? तर आता तो या केसचा आहे. का मग आपण मागच्याही एका कार्यक्रमात जे बोललो होतो, की गेल्या काही वर्षात देशात हिंदुत्वाचं वातावरण वाढत गेलेलं आहे. हं. जनमानसामध्ये त्याचा एक मास बेस पण तयार झाला, की जो आता मतपेटीच्या द्वारा व्यक्त होतो. हं. पण दिग्विजय सिंग असो, ॲक्चुअली स्वतः राहुल गांधींनी सुद्धा अमेरिकेच्या भारतातल्या दूताला, अँबॅसेडर, राजदूत, की हा उजवा किंवा हा हिंदू टेरर हाच कसा जास्ती मोठा धोका आहे. हे जाऊन त्यावेळी रॉबर्ट ब्लॅकवेल होते. तर तुम्ही लक्षात घ्या, की एक भारताचा मुख्य नेता, मुख्य पक्षाचा आहे. हा उठून अमेरिकेच्या राजदूताला देशांतर्गत राजकारणाविषयी हे बोलतोय. मग ते चित्र आत्तासुद्धा आहे. किंवा जे आधी दिग्विजय सिंग यांच्या हस्ते एका पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं, की संघ ही संघटना कशी दहशतवादी. असं पुस्तक ते दिग्विजय सिंग यांच्या हस्ते. त्यातला मुख्य भाग 26/11 होता 2008. मी तर 26/11 सुद्धा आठवण करून देतो, की 26 नोव्हेंबर 2008च्या रात्री सगळा प्रकार चालू झाला. तिकडे संसदेचं आपलं अधिवेशन चालू होतं. 27 नोव्हेंबरला संसदेत मंत्री होते कॅबिनेट अंतुले, अंतुले, ए-आर अंतुले. त्यांनी 27ला संसदेत विधान केलंय, की यामागे हिंदू दहशतवादी असावेत. आणि काय जोडली त्यांनी लिंक? तर आय-पी-एस अधिकारी हेमंत करकरे त्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करत होते. त्याच्या रागातून
मुंबईमध्ये हिंदू दहशतवाद्यांनी त्यांना मारण्याचं हे चालवलं. हे आपल्या देशाचा एक कॅबिनेट मंत्री पाकिस्तानला निमित्त पुरवतो. आणि 26/11च्याही अनेक जाणकारांनी तपास केलेले, मला ते वैयक्तिक अधिकारी माहिती आहेत. केस लढलेले. त्यांनी उज्ज्वल निकमांसकट यांनी तर न्यायालयात सुद्धा मांडून दाखवलंय, की सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न कसा होता. इथे तर दिलंय, की एका निगोसिएशनच्या वेळी जर चालू असेल, तर आम्हाला अजमल कसाब आणि त्याच्या बदल्यात आम्ही तुमचा एक अधिकारी सोडतो टाइप. इथपर्यंतची ती होती. ॲक्चुअली अजमल कसाबच्या हातात एक लाल रंगाचा कलावा हिंदी शब्द आहे. म्हणजे जे हिंदू असण्याचं लक्षण आहे किंवा त्यांच्याकडे काही आय कार्ड्सही दिसून आले, की हिंदू नाव म्हणजे मग हे मिलीभगत आहे का कुठे? यांनी करायचं आणि अनेक आहेत जाणकार. आणखी एक दुसरा अधिकारी आहे रॉमधला आर.एस.एन. सिंग म्हणून. हे आर.व्ही.एस. मणी यांचं हे पुस्तक, याचं YouTubeवर पण भरपूर आहे. आणि मी जे आर.एस.एन. सिंग सांगतोय, त्यांनी सुद्धा म्हणलंय, की 26/11चं बिल हिंदू टेररच्या नावाने फाडण्याची मूळची योजना होती. आणि अजमल कसाब पकडला गेल्यामुळे ती फसली. हे आरोप तिथं काम करणाऱ्यांनी केलेत त्यावेळी, की जे त्या दबावाला बळी पडले नाही. त्यामुळे हे कव्हर पुरवण्यातला उद्योग आहे. पुढे ते जे पुस्तक मी म्हणतोय, ते नंतर विथड्रॉ करण्यात आलं. एकेवेळी दिग्विजय सिंग यांनी त्याची दिलगिरी व्यक्त केली. पण अन्यथा मूळची योजना ही कशी उजवी दहशतवादी संघटना आहे आणि हा कसा हिंदू टेरर आहे, असं नॅरेटिव्ह तयार करण्याची होतीच. माझ्यासारख्या पुढे प्रश्न असा पडतो, की कुठलीही घटना घडली, की त्याच्या भोवतीची 2 नरेटिव्ह चालू होतात. आणि मग ते उजवं, डावं, हिंदू, मुस्लिम, काँग्रेस, भाजप आणि यातनं नक्की सत्य काय असेल, याच्याबद्दल तर्क लावण्याव्यतिरिक्त काही हातात उरत नाही. मग ह्याला हा प्रश्न कसा सोडवायचा? प्रत्येक घटनेबाबत आता हा प्रश्न पडतो. मी आश्चर्य वाटेल इतकी 2-3 सोपी सूत्र सांगतो. पहिली गोष्ट, या देशाला राज्यघटना आहे. ते हं, राज्यघटनेने पाया पक्का पकडलेला आहे. त्यामुळे गोष्टींकडे बघताना राज्यघटनेच्या चौकटीत पाहायला पाहिजे. त्या राज्यघटनेत जी कायद्याचं राज्य ही संकल्पना आहे, ते कोणाही बद्दल अ, वशिलेबाजी पण नाही, पण कोणाही बद्दल झुकतं माप देऊन त्यांना सांभाळून घ्या टाईपचं नाही. दूध का दूध और पानी का पानी. खरंच हे जर केलं, तर प्रशासन हाताळून सुद्धा मी आत्मविश्वासाने सांगतोय, की मग न्याय पण होतो आणि मग बघण्याचा दृष्टिकोन पण कळतो. बरं. त्यामुळे मी ब्रॉड फ्रेमच ही सुचवीन, की त्या गोष्टींकडे एक आहे, की राज्यघटना आणि कायदे याच्या चौकटीत पाहिलं पाहिजे. दुसरा भाग आहे, मतमतांतर ठेवा बाजूला. अभ्यासाची सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धत आहे हार्ड फॅक्ट्स. मूळच्या हार्ड फॅक्ट्स बघा आणि म्हणजे कौशल्य रीडिंग बिटवीन द लाईन्स, की अमुक एक म्हणणारा तसं का म्हणतोय आणि तमुक एक तसं का? तर तुम्ही हार्ड फॅक्ट्स, की त्याच्याशी कुठे हं, गडबड आहे का त्याच्याशी? त्या बघा. हं, त्यातनं समोर येऊ शकेल. आणि माणूस म्हणून सुद्धा ज्याची त्याची एक गोष्टींकडे बघण्याची असते पद्धत, दृष्टिकोन, नकळत सुद्धा त्यामध्ये येऊ शकतात. ह्याचं प्रत्येकानेच भान ठेवायला पाहिजे. बायस, सायकॉलॉजिस्ट सुद्धा त्याला नाव कन्फर्मेशन बायस, की जे माझं एखादं मत आहे, त्यालाच अनुकूल दिसलं तर मी ताबडतोब पटकन ते मान्य करून मोकळा होतो. कारण ते जी माझी मतं आहेत त्याच्याशी. मग ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे, की जिथे एका सावधपणे ह्या गोष्टींकडे पाहिलं आणि तरीच तसं असलं, तरी मग हा तर आइन्स्टाईन आणि त्याचा सापेक्षतावादाचा सिद्धांत. ही सत्य सापेक्ष आहे. कोणाच्या? निरीक्षकाच्या सापेक्ष आहे. ट्रूथ हं, इज रिलेटिव्ह टू द पोझिशन ऑफ ऑब्झर्व्हर. हे आपल्या ह्या सगळ्या जीवन आणि घटना नाही लागू आहे, की मी त्या घटनांकडे काय पोझिशननी पाहतो. हं. तर त्याला एक फार छान शब्द आहे फ्रेम ऑफ रेफरन्स. एक तुमची की तुम्ही ह्याकडे काय फ्रेमनी पाहणार आहात. मी ऑफर करतोय ती फ्रेम आहे भारत देश. हं. या देशाची एकात्मता, अखंडता, या देशाचा पुढचा विकास, तो ज्या आधुनिक राज्यघटना, लोकशाही, बहुपक्षीय, तर मी त्या फ्रेम ऑफ रेफरन्सला देतोय, की तुम्ही भारत. भारत हे त्या फ्रेम ऑफ यातून घटनांच्या आकलनाकडे पाहिलं. हं. सर या घटना ज्यावेळी घडल्या त्यावेळी माझ्यासारखी एक मोठी पिढी शाळेत होती. हे कळण्याचं राजकीय सामाजिक भान नव्हतं. आज 17 वर्षानं या घटनेचा आमच्या पिढीच्या संदर्भातनं काय रेफरन्स आहे, काय रिलेव्हन्स?
शब्द मोठा होईल, पण या चर्चेमध्ये मला तोच म्हणायचा आहे, तो म्हणजे सत्याचा शोध. की याचंही दूध का दूध और पानी का पानी. तर जी दृष्टी आहे, की ती मला करता येणे, ही जी भारत ही फ्रेम, भावनिक वाटले तरी शब्द आहेत, की हा माझा देश. मी एक तरुण म्हणून सुद्धा काम करणार, तर माझ्या परीने खारीपासून सिंहापर्यंतचा वाटा या देशाच्या जडणघडणीमध्ये. त्या आकलनातून ह्या गोष्टी काय घडल्या तिकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे त्या फ्रेमपाशी आपण पुन्हा येतो. हं. भारत हा देश आणि त्याची घटनात्मक, कायदेशीर, लोकशाहीची चौकट. ती ज्यामुळे बळकट होईल, ते माझं योगदान असायला पाहिजे. ती ज्यामुळे दुबळं होईल, ते मग माझं पण शक्य. राजकीय मुद्द्याकडे आलो यातला एक सब पार्ट म्हणून, तर आत्ता भाजपचे नेते अ, या निकालानंतर सातत्यानं हे सांगतायत, की हिंदू दहशतवाद हे मिथ होतं, हे या निकालानं प्रूव्ह झालंय. आणि काँग्रेस मात्र काही फार प्रतिसाद देताना दिसत नाही. जेवढं मी पाहिलं त्यावेळी राहुल गांधींनी तो प्रश्न टाळला. असं हे दोन्ही पक्ष आत्ता कोणत्या लॉजिकनं वागतायत आणि मग येथून पुढच्या राजकारणावर ह्या सगळ्याचा परिणाम होणार आहे का? आता अभ्यास आणि निरीक्षणाच्या आधारे मी ठामच विधान करतोय, की हिंदू दहशतवाद कधीही नव्हता. अ, ही निर्माण केलेली बोगी होती आणि मालेगावच्या निकालाने ते मांडून दाखवलं. आता जे सगळं पुराव्याने बाहेर येतंय त्यापायी मग आता पक्ष म्हणून काँग्रेस असो किंवा ज्यांची कोणाची आपापली मतं जी काही, मग आता ते थोडं ते डाउन प्ले करायचा प्रयत्न करतायत. हं. आणि जणू पश्चिम रेल्वेवरची दहशतवादी घटना आणि ही मालेगाव काहीतरी एकाच ह्याच्यात तोलायची. म्हणून तो थोडा प्रयत्न की आता आपलं म्हणजे ब्लफ तर उघडकीस आलंय. तर कसं बोला आणि काय बोला त्याच्यावर. त्यामुळे काही बोलू नका. हं. याचा काही पुढच्या सामाजिक, राजकीय प्रवासावर इम्पॅक्ट पडेल कुणाच्याही भारतातल्या लोकांच्या का संपला विषय? 4 दिवसानं लोकं विसरतील हा नाही विषय? मला नाही संपला मला नाही वाटत. हं. अ, त्याला एक व्यापक पण डायमेन्शन आहे. 22 एप्रिलची पहलगामची घटना जशी पाकिस्ताननी घडवून आणली. आपल्याला पूर्ण माहिती आहे की त्याच्यात चीनची मदत पण आहे. आणि दुर्दैवाने आपल्याला पूर्ण माहिती आहे की त्याला या देशांतर्गत मदत करणारे सुद्धा भरपूर आहे, ज्यांचा कायम उल्लेख 0.5 फ्रंट आणि ते ठिकठिकाणी आहे तो देशभर. आत्ता कुठे जरा तरी कारवाई चालू आहे म्हणून तर खेडेगाव पातळीपर्यंत पुणे जिल्ह्यातल्या खेडेगावांमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी आढळून येतात. किंवा रांजणगावला 21 बांगलादेशी ते काय करतायत तिथे? त्यामुळे हे संपलं असं मला नाही वाटतं. हे पाकिस्तान असो, देशांतर्गत शत्रू असो, जगाची सुद्धा जी आत्ता स्थिती गुंतागुंतीची आहे आणि त्याच्यात भारताला आपल्या बलबुतेपे ताकदीने उभं राहायचं आहे. त्यामुळे मी ह्याला हे संपलं असं नाही म्हणणार. सावध असण्याची गरज आहे. गोष्टींकडे हे जे काही दिवसांपूर्वी कोंढव्यामध्ये एक बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज दिसून आलं. 3,500 इल्लीगल कनेक्शन्स हे कोण आहेत हे? त्यांचं फंडिंग ते जे दिसून आलंय, ते जे उत्तर प्रदेशामध्ये तो छांगूर बाबा म्हणून जो पकडला गेला, त्याला जगभरातनं अ, भूलथापा किंवा धाकदपटशानी अ, धर्मांतरणं घडवून आणायला पैसा मिळत होता. आणि केस चालू आहे. चालू देत ना. ती न्यायाने ती मुद्दा आहे की नाही हे संपलं असं नाही. त्याला माझं म्हणणं आहे आपलं सगळ्यांचं काम अत्यंत सावध असणं, डोळे उघडे ठेवणं हे निश्चित. हा निकाल आला त्याच्यानंतर वेगवेगळे राजकीय गोष्टी होत राहतील. धर्म या संकल्पनेकडं आज जी काही लोकं बघतायत आणि विशेषतः हिंदू धर्माकडं, तो बघण्याचा जगाचा, भारतीयांचा, भारतीय हिंदू समाजाचा दृष्टिकोन बदलेल का यानं काही? निश्चित बदलेल. माझं म्हणणं आहे तो बदलतो पण आहे. म्हणजे मी चालू वर्तमान काळ पण वापरतोय, की ती बदलण्याची निश्चितपणाने एक प्रक्रिया चालू आहे. ती ऐतिहासिक आहे आणि अभ्यास करून जे हा देश, त्याची संस्कृती, तिची एक हजारो वर्षांची सलगता आणि त्याच संस्कृतीने आता हे नवं आधुनिक लोकशाही, प्रजासत्ताक गणराज्याचं रूप, तर निश्चित बदलेल. शब्द धर्म आलाय, त्याचा मी उपयोग करून घेऊन म्हणतोय, की भारतीय विचारात आणि सर्व भाषांमध्ये हा जो धर्म हा शब्द आहे, याला इंग्लिशमध्ये शब्दच नाही. कारण ती संकल्पनाच
पाश्चात्य संस्कृतीत नाही. आणि रिलिजन म्हणजे धर्म नाही, धर्म म्हणजे रिलिजन. रिलिजनला असेल तर आपला शब्द पंथ आहे. आणि जी सगळ्यात मी सखोल मुळातली भारतीय जाणीव, ती सत्याच्या अनुभवातूनच येते, की सत्य एक आहे. तिकडे जाण्याचे रस्ते अनेक आहेत. आणि ज्याला मनापासून जो रस्ता पटतो त्यांनी जावं. त्यासाठी एकमेकांचा द्वेष, हिंसाचार, रक्तपाताची गरज नाही, की माझाच रस्ता खरा आहे. याच्यात असहिष्णुता आहे. मला जाणवणारा भारत, भारतीय संस्कृती आणि त्यातला धर्मविचार हा सहिष्णुतेवरच उभा आहे. आणि त्या सहिष्णुतेचा जन्म मुळात या जाणीवेतून आहे, एकम सद्विप्राः बहुधा वदन्ति. फार विवेकानंदांनी सुद्धा शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत जे सांगितले ते हेच सांगितलं, की मी ज्या धर्माचं प्रतिनिधित्व करतोय, स्वामीजींचे शब्द आहेत, मदर ऑफ ऑल रिलिजन्स, सर्व धर्मांची जननी. तो हिंदू धर्म काय सांगतो? तर पर्वत शिखरांवर पडलेले पाण्याचे थेंब जसे वेगवेगळ्या प्रवाहांनी अंती एकाच महासागराला मिळतात, तसे आपण सगळे एकाच ईश्वराचे अंश आहोत, की जे आपापल्या रस्त्याने अंती त्याच ईश्वराला मिळणार आहे. माझं तर म्हणणं आहे, ही दृष्टी केवळ भारत नव्हे, जगाकरताचं आशास्थान आहे, की ज्यातून मग सहिष्णुता, सहिष्णुता हा लोकशाहीचा पाया आहे. परस्परांबद्दलचं सामंजस्य आणि नाही, नाही माझाच देव खरा आहे. त्या माझ्याच देवाने पाठवलेला माझाच प्रेषित खरा आहे. त्या माझ्याच देवाने माझ्याच प्रेषिताला पाठवलेलं माझंच पुस्तक खरं आहे आणि ते माझ्याकरता नव्हे, तुम्ही पण मानायला पाहिजे. तुमचा देव खोटा आहे. तुमचे प्रेषित खोटे. ह्याच्यात असहिष्णुता आहे ह्याच्यात. त्यामुळे जो संज्ञा धर्म आहे, की जो खूप व्यापक अर्थ आहे त्याला. धर्म म्हणजे कर्तव्य आहे. धर्म म्हणजे ह्या विश्वाचं चालचलन चालवणारे जे काही मूळचे सिद्धांत, जवळ विज्ञान. या विश्वाचा कारभार कसा चालतो. धर्म म्हणजे न्याय आहे. धर्म म्हणजे नीती आहे. शिकवणे हा शिक्षकाचा धर्म आहे. आणि जे अटलजींनी सुद्धा गोधरानंतर जे विधान केलं होतं मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना उद्देशून गोव्यातल्या भाजपच्या अधिवेशनात, "अपने राजधर्म का पालन करो." तरी जाता-जाता मी म्हणतो, की मीडिया खेळ कसा करतं, त्याही वेळी मीडियाने एवढंच विधान मांडलं मीडियाने हे मांडलं नाही, की तिथे बसलेले पलीकडे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, अटलजी जेव्हा म्हणाले, "अपने राजधर्म का पालन करो." तर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणले, की "मैं वही करने की कोशिश कर रहा हूँ." मीडियाने तेवढं वाक्य काढलं. आणि अटलजींनी कसं मोदींना सुनावलं. तरी हा आत्ताचा मुख्य नाही. मी मुख्य म्हणतो, की हे जे विधान आहे, "अपने राजधर्म का पालन करो." याचा अर्थ काय झाला, की सत्तेचं काम आहे सर्वांना सांभाळणे. सर्वांच्या भल्याचा विचार करणे. सत्तेनी एकांगी आणि या जातपात धर्मपंथावर भेद करून हाच भारताचा स्वभाव आहे. आणि तोच उद्याच्या मानवाचं पण आशास्थान आहे. तेव्हा धर्म म्हणजे रिलिजन नाही. रिलिजन म्हणजे पंथ. आणि धर्म ही संकल्पना व्यापक आहे. धर्मानी जगणे म्हणजे तू तुझं कर्तव्य नीट कर. आपण जर देशाचे नागरिक, मगाशी पण जो मुद्दा बोलत होतो, तर अरे मला राज्यघटनेतले जर अधिकार मला हवे असले, तर या देशाचा नागरिक म्हणून माझं कर्तव्य पण मी करायला पाहिजे. मग तो धर्म. तेव्हा जो मूळचा धर्म विचार जर कळला, तर तो उलट माणसाला जोडणारा, विविध पंथांमध्ये काय द्वेषाची भावना निर्माण न करा, उलट परस्पर सामंजस्याची, जो भारतीय संस्कृतीत तो घटक दिसतो, तेच मानवाचं आशास्थान आहे. सर, खूप खूप आभार. या घटनेच्या निमित्तानं दहशतवाद, धर्म या सगळ्याविषयी बोलता आलं. नरेटिव्ह विषयी बोलता आलं. परत पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.